सडक-अर्जुनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बैलबंडीच्या सहाय्याने अवैध रेतीची वाहतूक करून रेती विकण्याचा धंदा बऱ्याच दिवसापासून सुरू होता. जिल्ह्यात घाटाचे लिलाव झाले नसल्याने बरेच लोक बंडीच्या सहाय्याने नदीपात्रातून अवैधपणे रेतीची चोरी करून 400 ते 500 रुपये ठराने विकत होते. त्यामुळे ती शासनाच्या रेतीची चोरी होत असल्यामुळे अवैध रेती कायद्याअंतर्गत उपविभागीय अधिकारी करून कुमार शहारे यांनी पत्र काढून ज्या तलाठी साजा अंतर्गत बैलबंडीने रेती वाहतूक होत असेल अशा तलाठी अधिकाऱ्यांच्या वाढीव पगार थांबविण्यात येणार असल्याचे पत्र काढले. तर सडक-अर्जुनच्या तहसीलदार इंद्रायणी गोमाशे यांच्या मार्गदर्शनात अवैधरित्या बैलबंडीचे रेतीची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत जवळपास 20 बैलबंडी मालकाकडून प्रत्येकी 2000 रुपये दंड आकारून 40,000 रुपये शासन खात्यात जमा करण्यात सडक-अर्जुनी तालुक्यामधून ज्या पण ठिकाणी बैलबंडीद्वारे रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतूक होईल त्या प्रत्येक बैलगाडीवरती संबंधित त्या क्षेत्राचे जे तलाठी आणि मंडळ अधिकारी आहेत त्यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या तरतुदीन्वये कारवाई करण्यासाठी माननीय उपविभागीय अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव आणि तहसील कार्यालय सडक-अर्जुनी या स्तरावरून आदेशित करण्यात आलेले आहे. आणि अशा प्रकारचे जे पण उत्खनन आणि वाहतूक होते ह्याच्यावरती महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या तरतुदीन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. माझं सर्व लोकांना आवाहन आहे की अशा प्रकारचं अवैध उत्खनन आणि वाहतूक कुठेही आढळल्यास आपण त्वरित संबंधित तलाठी मंडळ अधिकारी किंवा तहसील कार्यालयाला अवगत करावं जेणेकरून आम्हाला संबंधित प्रकरणांमध्ये स्पीडीली कारवाई करणं शक्य होईल. काही दिवसाअगोदर रेल्वे साहेबांचे पत्र होते की ज्या साजावरून रेती वगैरे चोरी होणार त्या तलाठीच्या काही इन्क्रीमेंट वगैरे होणार, काय आवाहन करण्यात म्हणजे काय पत्रामध्ये माननीय उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांचे दिनांक 4 ऑगस्ट 2025च्या पत्रानुसार सरांनी सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना बैलबंडीद्वारे आणि इतरही प्रकारे रेतीचं अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्ट केलेला आहे. आणि ज्याही तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रामधून हे बैलबंडीद्वारे अवैध रेतीचं उत्खनन आणि वाहतूक होत असल्याचं निदर्शनास येईल त्यांचे वेतनवाढ थांबवण्याचे निर्देश SDO सरांच्या मार्फत देण्यात आलेले आहेत. जे घरकुल तयार करून राहिले त्यांना वेळेवर रेती मिळत नसेल त्यांनी काय करण्यात आले? आपण याआधी सुद्धा जी तहसील कार्यालय सडक-अर्जुनी येथे जप्त करून ठेवण्यात आलेली रेती होती ती सुद्धा आपण घरकुल लाभार्थ्यांना वितरित केलेली आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जो एक पिपरीचा घाट होता जो ज्याला पर्यावरण मान्यता होती परंतु जो लिलावात गेलेला नव्हता तो घाट 1060 ब्रास रेती जी आहे ती सुद्धा आपण घरकुल लाभार्थ्यांना वितरित केलेली आहे. यानंतर सुद्धा आपला जो सौंदडला शासकीय डेपो आहे त्यातून पण 20% रेती जी आहे ती घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव करून ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या स्तरावरून घरकुल लाभार्थ्यांसाठी जास्तीत जास्त घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु माझं नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारे चोरी करून आणि एक बैलबंडांद्वारे उत्खनन करून आणि वाहतूक करून गुन्हा करू नये, कारण या प्रकरणांमध्ये पुढे दंडात्मक कारवाईचे आणि FIRचे सुद्धा म्हणजे जी हे आहे तरतूद करण्यात आलेली आहे शासन स्तरावर.